कल्पना करून बघा, रात्रीचं जेवण झालंय, टेबलावर गरमागरम भाताची थाळी ठेवली आहे आणि अचानक डोक्यात एक विचार येतो, भात खाल्ला तर वजन वाढतं का? हा एक प्रश्न लाखो लोकांना आपलं आवडतं अन्न बाजूला ठेवायला लावतं. पण खरंच भाताने वजन वाढतं का? की खरी कहाणी काहीतरी वेगळी आहे? माझा एक मित्र आहे रमेश, त्याला भात खूप आवडतो. सकाळी दुपारी रात्री त्याला भाताशिवाय होत नाही. पण एक दिवस कोणीतरी त्याला सांगितलं, रमेश तुझं वजन वाढतंय कारण तू भात खातोस. आणि काय, रमेशने भात खाणं जवळजवळ बंद केलं. आता खरी गंमत बघा, भात सोडूनही त्याचं वजन फारसं कमी झालं नाही. का बरं? कारण भात हा खरा गुन्हेगार नव्हताच. आपण सगळे एक चूक करतो, एखादा एक पदार्थाला दोष देतो आणि संपूर्ण चित्र विसरतो. भातात कॅलरी असतात, पण त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपली मुख्य ऊर्जा. प्रश्न आहे, भात किती खातो आणि कशासोबत खातो? भरपूर तेल, तुपाचा पदार्थ, पापड, भजी याच्यासोबत भात असेल तर वजन वाढणारच. पण जर भातासोबत डाळ, भाजी, सलाड प्रमाणात खाल्लं तर शरीराला योग्य इंधन मिळतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पॉलिश केलेला पांढरा भात पटकन पचतो, भूक लवकर लागते. पण ब्राऊन राईस किंवा लाल भात हे शरीराला फायबर देतात, म्हणजे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. मग खरं वजन कोणामुळे वाढतं, भात की आपली सवय? विचार करा, आपल्या आजी आजोबांनी आयुष्यभर भात खाल्ला तरी त्यांचं वजन काही वाढलं नाही आणि त्यांच्या काळात किती लोक स्थूल होते. हे निष्कर्ष सोपा आहे, भात वजन वाढवतं असं नाही. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं, चुकीच्या पदार्थांसोबत खाल्लं तेव्हा वजन वाढतं. भात आपला शत्रू नाही, तो आपली परंपरा आहे, आपला आधार आहे. फक्त प्रमाणात, वेळ आणि सोबतीचे पदार्थ योग्य ठेवा आणि भात आनंदाने खा. कारण खरी गोष्ट हीच आहे, भात नाही आपल्या सवयीच वजन वाढवतात.